प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आज जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे झाले असं की आपण प्रेक्षक गेले 3 वर्ष ज्या क्षणांची वाट पाहत होतो, अखेर ते झाले. अर्जुनच्या या अपघाताच्या केसला यश मिळाले. कोर्टाकडून नागोबा महिपत दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा मिळाली आहे. ऐनवेळी कोर्टात अर्जुन 2 महत्त्वाचे पुरावे काय सादर करतो, त्यामुळे नागोबांच्या पापांचा सगळाच पाडा वाचला जातो. स्वतः महिपत त्याच्या विरोधात साक्ष काय देतो. महिपतच्या फोनने भर कोर्टात अजून 2-3 गुपितं उलगडली आहेत. आता राहतो प्रश्न, तो म्हणजे प्रिया अडकण्याचा. आणि त्यातच एक गुपित, एक गूढ अजूनही लपलेलं आहे, ते म्हणजे खऱ्या तन्वीचं. आणि तेच स्वतः नागराजच्या तोंडून बाहेर पडणार आहे. पण ते कसं बरं? त्यातच आता सचिन परत सुभेदारांच्या घरात आलाय. हे पाहून सुभेदारांच्या घरात मोठा तमाशा रंगलाय, कारण अर्जुनने पुन्हा त्याला हाकलायचं ठरवलंय. आता या सगळ्या घटना नक्की घडतायत तरी कशा? महिपत नागोबाला शिक्षा अर्जुन कसा मिळवून देतोय? रविराजांना न्याय कसा मिळतोय? आता या सगळ्यात प्रिया अडकतेय का? तन्वीच्या अध्यायाला कशी सुरुवात होणार आहे? आणि सचिन सुभेदारांच्या घरात राहणार की नाही? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. प्रेक्षकांनो, सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट देत चला, जेणेकरून खरे भाग इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, कारण इथे खोटं दाखवलं जात नाही. करूया सुरुवात आजच्या भागाला. आता अर्जुनने कोर्टात हजर केलेलं असतं ते म्हणजे महिपतला. तो महिपतला फोर्स करत असतो की बोला, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारांचा अपघात नक्की कुणी घडवून आणला? बोला महिपत शिकरे, बोला. याच्यात फक्त तुमचाच फायदा आहे. अर्जुन त्याला बोलतं करण्यासाठी मुद्दामच असा बोलतो, पण तेव्हाच हा भालेराव लगेच ऑब्जेक्शन घेतो. माय लॉर्ड, अर्जुन सुभेदार परत आरोपीला तेच प्रश्न का विचारतायत? आरोपीने आधीच गुन्हा स्वतःचा मान्य केलाय ना. मग अर्जुन सुभेदार एखाद्या नवख्या वकिलासारखे का वागतायत आज? सर्वांनाही तोच प्रश्न पडलेला असतो. आता महिपत जर आपलं तोंड उघडणार नाही, अशा खूप मोठ्या भ्रमात असतात ते म्हणजे नागराज आणि प्रिया. प्रिया तर गालातच हसत असते. तिला वाटत असतं की अर्जुनचे सगळे प्रयत्न शेवटी पाण्यातच जाणार आहेत. तेव्हा अर्जुन कोर्टाला कारण सांगतो की माय लॉर्ड, 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला तो स्वतः घडवलाय असं महिपत शिकरेने मान्य केलंय. पण ते कुणाच्या सांगण्यावरून हे ते कोर्टाला सांगत नाही आहेत. कारण रविराज किल्लेदार यांना तर ते पूर्वी ओळखत सुद्धा नव्हते. आता एवढं करूनही जर महिपत बोलायला तयारच नाही, तर शेवटी अर्जुन आता गनिमी कावा करतो. तो म्हणतो की ठीक आहे महिपत शिकरे, तुम्हाला काही बोलायचं नसेल तर आता मला जे करायचं आहे ते मी करतोच. आणि कोर्टाकडे तो परवानगी मागतो की माय लॉर्ड, मला काही महत्त्वाचे फोटोज आहेत, ते तुमच्यासमोर सादर करायचे आहेत. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी. तेव्हा परवानगी तर मिळते. आता तिकडे सायली चैतन्याला खुणावते, कारण या फोटोंबद्दल तर अर्जुन तिला काही बोललाच नव्हता. चैतन्य म्हणतो की मलाही काही माहीत नाही आहे. पण अर्जुनची ती एक चाल असते महिपतच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठीची. तो चैतन्याकडे जाऊन कुजबुजतो की चैतन्य, कोणतेही 2-3 फोटोज काढ आणि ते मला. चैतन्य म्हणतो की कसले फोटोज? अर्जुन, तुला कळतंय का तू कशाबद्दल बोलतोयस? अर्जुन त्याच्यावरती डाफरतो की चैतन्य, गुपचूप मला 2-3 कसलेही फोटोज दे. तिकडे रविराजांची कुजबूज चालू होते. सायली, अगं हे दोघे कोणत्या फोटोजबद्दल बोलतायत? सायलीही सांगते की मला नाही माहिती आहे रविराज काका. आता तर टेन्शन तिलाही येतं. चैतन्य इकडे अर्जुनला कुजबुजच असतो की तुला कळतंय का, या फोटोचा नागराजच्या फोटोशी काहीही संबंध नाही आहे. काय करतोयस तू? तो म्हणतो की फोटोज पटकन लिफाफ्यात घालून दे. आता तेव्हा चैतन्य अर्जुन सांगेल तसं ऐकतो. त्यानंतर अर्जुन आपल्या डॅशिंग स्टाईलने वळतो आणि कोर्टाला सांगतो की माझ्या हाती एक असा महत्त्वाचा पुरावा आहे, असे फोटोज जे मी आज कोर्टात सादर करणार आहे.
झालो. आता महिपतचे धाबेदार आणतात की महिपत लाटालाटा कापायला लागतो, कारण त्याला भीती वाटत असते की ते साक्षीचे फोटोज आहेत. मग साक्षी जिवंत आहे कळली तर मग पोलीस तिच्या मागावरती जातील आणि साक्षी अडकेल. पुन्हा जेलमध्ये तिला जावं लागेल. अर्जुनची भेट आठवते, अर्जुनने केलेली डील त्याला आठवते. आता अर्जुनला पक्का माहिती आहे साक्षी म्हणजे महिपतची दुखरीनच, आणि काय केलं त्याने तीच दाबून धरली. असा काही त्याचा वीक पॉईंट पकडतो ना. आता जेव्हा अर्जुन एक पाऊल पुढे ते फोटोज हातात घेऊन टाकतो, त्या क्षणी महिपत बोलतो की तो अपघात मीच घडवून आणलाय जज साहेब. आता मात्र वातावरण पेटता म्हणजे गंभीर होतं. सर्वच जण धक्क्याने त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो अपघात तुम्हीच घडवून आणलायत. हे तुम्ही कोर्टाला आधीही सांगितलं आहे महिपत चिकरे, ते त्यात काही नवीन नाही आहे. पण तो अपघात तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणला ते सांगा. पुन्हा पुन्हा महिपतला डील आठवत असते. आता तो इतका संभ्रमात पडतो. आता एवढं करूनही जर महिपत तोंड उघडायला तयार नाही आहे तर मग अर्जुन आपली पुढची चाल खेळतो. आता तो कोर्टाला सांगतो की ठीक आहे महिपत चिकरे, तुला जर आता काहीही बोलायचं नसेल तर मग मला हे फोटोज कोर्टासमोर आणावेच लागतील. अशा काही नाड्या आवडतो ना अर्जुन त्याच्या. शेवटी आता महिपतच्या तोंडून सत्य बाहेर पडतंच. आता अर्जुन एक पाऊल पुढे टाकणार, त्याच्या आतच महिपतचा आवाज येतो आणि अख्खं कोर्टच दणाणतं. तो बोटाच्या इशाऱ्याने नागराजला दाखवतो की यानेच मला रविराज किल्लेदाराला मारायला सुपारी दिली होती, कारण तो मला मालामाल करणार होता. मला त्याने सांगितलं होतं की माझ्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला मारून टाक, तुला हवे तितके पैसे देतो. आता मात्र सर्वांना आनंदाचा धक्का बसतो. शेवटी महिपतने तोंड उघडलेलं असतं. प्रिया मॅडम आता मात्र त्या तोंड लपवून बसलेत. एवढा वेळ तर चांगलं खिदळत होत्या, गालात हसत होत्या. आता काही असा झटका बसतो ना तिला. पण याचा किल्लेदार फॅमिलीच्या मनावर मात्र मोठा आघात होतो. ह्याच माणसानं रविराज किल्लेदाराला मारायचा कट केला होता. आता नागराज सुद्धा धक्क्याने महिपतकडे पाहतच असतो. तेव्हा अर्जुन आता पुढे काही प्रश्न विचारतो. तेही लिफाफा दाखवता. ते ब्रह्मांड आहे अर्जुनच्या हातातलं, सॉरी ब्रह्मास्त्र, महिपतला पोलतं करणारं ब्रह्मास्त्र. तो म्हणतो की आता त्या अपघाताबद्दल डिटेल मला माहिती सांगा. त्या अपघातात कोण कोण इन्वॉल्व होतं आणि तुम्ही कशी प्लॅनिंग केली ते. बिचारे रविराज इतके अस्वस्थ होतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. प्रतिमा सुमन काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आता महिपत सांगायला सुरुवात करतो की रविराज किल्लेदारांच्या पुतण्याचा म्हणजेच अर्जुन सुभेदाराचा वाढदिवस होता आणि रविराज किल्लेदार त्याच्या फॅमिलीला घेऊन तिथे पोहोचला होता. त्यानंतर बड्डे पार्टीनंतर एक पार्टी पण आयोजित केली होती. त्यावेळेस मला नागराज सांगितलं होतं की रविराज किल्लेदार तिथे पोहोचला आहे, डाव साधा म्हणून. आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं आहे की 22 वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं. नागराज महिपतची बाहेर येऊन फोनवरती बोलतोय. महिपतला तो सांगतो रविराज किल्लेदार आणि त्याची अख्खी फॅमिली पोहोचली आहे इथे. आता त्याला कायमचाच संपवा. इथली पार्टी झाली का तो उशिराने घरी पोहोचेल. गाडी त्याची बायको आणि त्याची मुलगीही असेल. महिपत रस्ता सामसूम असेल, मोका साधा. तेव्हा महिपतने त्याला वचन दिलं होतं की नागराज सेठ काळजीच करू नका, 113% हा महिपत तुमचं काम करेल. त्यानंतर महिपत सांगतो की पण अपघात ज्या ट्रकने घडवून आणायचा तो ट्रक तर आधीच बंद पडला होता. म्हणून त्यानंतर काय झालं, बाबूने फोन केला आणि मग नागोबाने त्या रमेशला पाठवलं दुसरा ट्रक घेऊन. त्यानंतर बाबूला आता दुसरा ट्रक मिळाला. मग मोका साधून त्याने रविराजांच्या गाडीचा कसा पाठलाग केला. गाडीमध्ये छोटी तन्वी, प्रतिमा आणि रविराज होते. आणि मग मंदिराच्या त्या शेजारी आलं की त्याच ठिकाणी बाबूने त्यांचा अपघात घडवला आणि महिपत चिकरेला फोन करून ते तिघेही संपल्याची बातमी दिली. पण देवकृपेने त्यांच्यावरचं इतकं मोठं संकट टळलं. ते तिघेही आज सुखरूप आहेत. सत्य ऐकून आता सर्वांना इतका मोठा धक्का बसलेला असतो. रविराज, प्रतिमा, सायली, सुमन काकू, प्रताप यांचं काळीच अगदी पिळवटून निघतं. प्रिया तर आता असे काही दात ओठ खात असते, नखं कुरतडत बसते.
कारण तिला वाटत होतं की महिपत नागोबाच्या विरोधात तोंडच नाही उघडणार. पण इथे तर सगळं उलटंच कळतं. आणि मग काय, आता ऑब्जेक्शन घेतो तो भालेराव. कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. म्हणजे आधीच साक्ष दिलेल्या साक्षीदाराला परत परत बोलवायचं आणि त्याच्यावरती दबाव आणून त्याच्याच तोंडून दुसरी साक्ष वधवून घ्यायची. काय कोर्टात काय खेळ चाललाय का? आता महिपत शिकरे जो आजपर्यंत एकही शब्द बोलला नव्हता कोर्टात, आज तो अर्जुन सुभेदारांच्या दबावाखाली येऊन दुसरंच काहीसं बोलतोय. माझ्या अशिलावरती गंभीर आरोप करतोय आणि ते कोर्टाकडून अशी अपेक्षा करतायत की कोर्टाने ते खरं मानावं. हे कोर्टासाठी किती हास्यास्पद आहे मालवाड. तेव्हा महिपत त्याच्यावरती भर कोर्टात खेकसतो. ए भालेराव, अरे मी काय खोटं बोलतो वाटतं का तुला? मी जे बोलतोय ना कोर्टात 113% खरं आहे. त्यावर लगेच भालेराव म्हणतो की इथे कोर्टाला पुरावे लागतात आणि अर्जुन सुभेदारांनी कोणतेही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेलेच नाही आहेत. त्यावर अर्जुन त्यांना म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे पुरावा नसेल? अर्जुन भालेरावला विचारतो की काय झालं, घाबरलात? इकडे सचिन अस्मिताला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो. तिच्यासाठी बेडच नीट काय करतो. त्यानंतर उशाही लावून देतो. हळुवारपणे अस्मिताला बेडवरतीही बसवतो. उगाचच दिखाव्याची त्याची काळजीची नाटकं चालू असतात. आता काळजीचा आव आणि तो म्हणतो की हे बघ अस्मी, मागे जे काही झालं असेल ते प्लीज विसरून जा. हे मी माझ्यासाठी म्हणत नाही आहे, कारण सतत त्याचा जर त्रास तू स्वतःला करून घेतला तर त्रास आपल्या बाळालाही होईल. अस्मिताच्या डोळ्यावर लावलेली झापडं तिला बाजूला करायचीच नाही आहेत. आता ते सचिनचं कौतुक करते की खरंच तुझा प्रामाणिकपणा मला कळतोय सचिन. तुझ्या हातून जी मोठी चूक घडली आहे ना, ती मला खरं तर आयुष्यभर सलत राहणार आहे. पण तरीही मी तुला आता माफ करते. मला आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. सचिन, मागचे काही दिवस मला इतकं अस्वस्थ वाटत होतं, त्रास होत होता, चिडचिड होत होती. पण आता शांत वाटते. आता तू आहेस ना सचिन? माझी तारीख जवळ येते. एकदा का आपलं बाळ या जगात आलं ना की आपल्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील. अस्मिताच्या समोर बसूनही हा सचिन मनातच विचार करतो की चला, म्हणजे इथे काही दिवस राहण्याची सोय झाली. पण आता सॅम कुठे गेली असेल? तिचा पत्ता लागला असता तर बरंच झालं असतं. सगळे ठग आणि नग या सुभेदारांच्याच राशीला का आलेत ना तेवच जाणे. आता इकडे कोर्ट सीनमध्ये बघा, जेव्हा तो भालेराव विचारतो की म्हणजे तुमच्याकडे पुरावा आहे तर? अर्जुन म्हणतो की अर्थात, कारण पुराव्यांशिवाय मी कधीच कोर्टात उभा राहत नाही. त्यानंतर अर्जुन एक महत्त्वाचा पुरावा सादर करणार असतोच. तो म्हणजे महिपतचा फोन, ज्यामध्ये अनेक गुपितं लपली आहेत. आता जेव्हा अर्जुन कोर्टाला सांगतो की हा महिपत शिकरेंचा फोन आहे, तेव्हा मात्र प्रिया लटकन उडते. तिकडे तिचे धाबेदन आणतात, कारण तिलाही चांगलं माहिती होतं की फोन नक्कीच सायली अर्जुनच चोरला असणार आहे, त्यांच्याच ताब्यात असेल. आणि तसंच काहीसं घडलंय. अर्जुन विचारतो की कमाल आहे महिपत शिकरे, नाही म्हणजे इतके मोठे बिल्डर आहात तुम्ही आणि साधा फोन वापरत नाही. तेव्हा महिपत म्हणतो की तेव्हा काय घरात नव्हतो मी, तेव्हा मी पळालो होतो. या नागराज किल्लेदारानं मला किडनॅप करून ठेवलं होतं. नक्की काय काय घडलं होतं? नागराजने महिपतच्या डोक्यात वार करून त्याला कसं तुळजापुरातून किडनॅप केलं. त्यानंतर एके ठिकाणी डांबून त्याला धमकवत राहिला की त्याच्या विरोधात तोंड उघडलं तर महिपतची खैर नाही. आणि त्यानंतर मग महिपतच्याच जुन्या गॅरेजच्या ठिकाणी पुन्हा नागराजने आणून त्याला डांबून टाकलं. सतत त्याच्या अंगावर धावून जाणं, त्याला धमकी देणं, हे नागराजचं चालूच होतं. आता महिपतच्या तोंडून सगळी कबुली, सगळं सत्य बाहेर पडल्यानंतर मग अर्जुन मुद्दाम कोर्टाला म्हणतो की आता भालेराव, मला पुरावा मागण्याआधीच मी कोर्टात पुरावा सादर करतो. तर युअर ऑनर, महिपतच्या या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग आहे, ती मी आता कोर्टाला ऐकवू इच्छितो. आणि जेव्हा अर्जुन पूर्ण कोर्ट शांत असतं तेव्हाच महिपतची कॉल रेकॉर्डिंग ऐकवायला चालू करतो. त्यात महिपत स्वतः म्हणतो की
काय नागराज शेठ, तुमच्या भावाला ढगात नाही पाठवू शकलो आपण. अहो आपलं बॅड लकच खराब होतो. अहो नागराज शेठ, तुमचं इतकं महत्त्वाचं काम केलं, आपल्या त्या कामाचा मोबदला सुद्धा दिला नाही तुम्ही. त्यावर नागराज म्हणतो की महिपत शिकरे, अरे काय काम केलं रे तू? आ मी तुला माझ्या दादाचा ॲक्सिडेंट घडवायला सांगितला होता, त्याच्या अख्ख्या फॅमिलीला मारून टाकायला सांगितलं होतं, पण काय केलं तू? माझा दादा जिवंत, माझी वहिनी जिवंत, त्याची ती पोरगी पण जिवंत. मला दादाची एकूण एक प्रॉपर्टी हवी होती. आता ती प्रॉपर्टी तर माझ्या हाती आलीच नाही. महिपत, आश्रितासारखा राहतोय रे मी त्या घरात, आश्रितासारखा. आता माझा दादा ज्या दिवशी मरेल ना, त्या दिवशी ती प्रॉपर्टी माझ्या हातात येईल आणि मग काय, मग मी तुझा मोबदला चुकता करेन की. आता नागोबाची इथे तोंड लपवू का तिथे तोंड लपवू, हीच अवस्था. पण किल्लेदार फॅमिलीला इतका मोठा आघात बसताय ना प्रेक्षकांनो, म्हणजे कोणालाही इतका मोठा धक्का बसणं साहजिक आहे. अरे किती आंधळा विश्वास टाकला होता त्यांनी या नागोबावरती. पण आता सक्का भाऊच रविराजांचा पक्का वैरी निघालाय. असा अस्तींचा साप निघाला ना की तो स्वतःच्याच माणसांना ढसायचा प्रयत्न केला. आता भर कोर्टामध्ये रविराज, सायली, सुमन काकू, प्रतिमा सगळेजण रडत असतात. त्यांना आपले अश्रू रोखताच येत नाही. प्रताप कसंबसं रविराजांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. सायली, सुमन काकू दोघेही प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे या नागराजने केसानेच आपल्याच माणसांचा गळा कापला. त्यानंतर अर्जुन फोन ठेवून देतो आणि एक लिफाफा कोर्टात सादर करतो की हा महिपतचा कॉल लॉग आणि त्यातल्या काही ऑडिओ फाईल्स आहेत. आता ते जजसाहेबांच्या हाती सोपवलं जातं. सर्वजण धक्क्यात असतात. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला नाही आहे का? आता महिपत जर नागोबाला फोन करतो तर तो प्रियालाही करतच असेल ना. प्रियासोबतचेही काही कॉल रेकॉर्डिंग त्याच्याकडे असतीलच की. मग त्या अर्जुनला सापडले नाही आहेत का, की फक्त मालिका वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. थोडा वेळ थांबून आता तिथे जजसाहेब आपला निर्णय जारी करतात की जे हाती पुरावे लागले आहेत ते पडताळून पाहण्यासाठी आणि कॉल लॉग चेक करण्यासाठी हे कोर्ट काही वेळ घेत आहे. तेव्हा भालेराव आणि अर्जुनसुद्धा आपापल्या जागेवर जाऊन बसतात. आता प्रेक्षकांनो, हा भालेरावचा चेहरा बघा. म्हणजे झालं असं की भले तो नागोबाच्या बाजूने केस लढत असेल, पण त्यालासुद्धा धक्का बसलाय. म्हणजे अस्वस्थ येतो की सक्का भाऊ पक्का वैरी निघाला. म्हणजे रविराजांसाठी त्यालाही वाईट वाटतंय. आता इकडे घरी संताप इतका होत असतो कल्पनाचा की रागातच ते इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. पूर्ण आजीला थोडं ते खटकतं वागणं. आणि शेवटी कल्पनाचं आईचं काळीज आहे ते अस्मिता ते चरफडत राहणारच ना. एक धूर्त, कपटी, फसवणूक करणारा व्यक्ती पुन्हा तिच्या आयुष्यात शिरलाय आणि तिला स्वस्त बसावंसं वाटेल का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना, अशा फेऱ्या मारून काहीच होणार नाही आहे अगं. कल्पना रागातच म्हणते की पूर्णाई, तुमच्याकडे जे एखादी हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जादूची कांडी असेल ना तर प्लीज द्या मला. अहो ज्या माणसाने आपल्या अस्मिताची फसवणूक केली, तिला अंधारात ठेवलं, आज पुन्हा त्याच माणसासोबत अस्मिता राहण्याचा विचार कशी काय करू शकते? आता पूर्णाची कल्पनाची मनस्थिती समजून घेते आणि तिलाही समजावते की कल्पना, अस्मिता आता काही लहान राहिलेली नाही आहे. तिलाही स्वतःची काही मतं आहेत आणि लहानपणापासून जर प्रत्येक गोष्टी त्याने तुमच्या ऐकल्या असल्या तरीही ऐकेल असं नाही आहे ना. जर आपली मुलं एखादा निर्णय घेत असतील तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला नको आहे का? त्यावर कल्पना रिॲक्ट होते, म्हणजे मुलांचे निर्णय चुकीचे असले तरी? तेव्हा पूर्णाची तिला आपल्या जवळ बसवते, बोलावते आणि मग समजावते की हे बघ, अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ येते, मग तिच्या निर्णयाच्या आपण अशी चिरफाड करणार आहोत का? तेव्हा कल्पना धक्क्याने विचारते की म्हणजे आता तिची डिलिव्हरी होईपर्यंत आपण त्या सचिनला सहन करायचं आहे, इथे राहू द्यायचं आहे? पण खरंच प्रेक्षकांनो, आता इथे पूर्णाजीच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडतात ना ते आपल्यासाठी लाख मोलाचा सल्ला आहे. कल्पना रागात म्हणते की अस्मिताने जर का त्याच्यासोबत डिवोर्स घेतला असताना तर निदान आपण तिच्या पाठीशी उभं तरी राहिलो असतो, पण तिने तर स्वतःच्या आयुष्यातच त्याला जागा दिली.
तेव्हा पूर्णाची समजावते की कल्पना, अगं दोष काय फक्त तिचा नाही आहे, दोष समाजाचा पण आहे ना. आपणच लहानपणापासून मुलींना आपल्या काय शिकवतो की नवरा म्हणजे देव आणि अख्खं कुटुंब हेच आपलं आयुष्य, तडजोड करायची, सगळं सहन करायचं. कल्पना विचारते की म्हणजे आपण बोलायचं कधी, जेव्हा नवरा आपल्यावरती तितकंच जीवापाड प्रेम करत असेल तर. तेव्हा पूर्णाची सांगते की कल्पना, अगं आपल्या अस्मितासारख्या अशा अनेक मुली आहेत ज्या शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, तरीसुद्धा नवऱ्याचं वाटेल ते वागणं त्या सहन करत असतात. नेमकं अस्मितासुद्धा आता तीच चूक करते, पण अस्मिताला आपण बोलूही शकत नाही आहोत ना. तेव्हा कल्पना विचारते की मग कधी बोलायचं. पूर्णाची सांगते की बाळ जन्माला आल्यानंतरच, अस्मिता आणि सचिनचं बाळ जन्माल्यानंतरच आपण घ्यायचा तो निर्णय घ्यायचाच. आता इकडे कोर्टात बघा, अर्जुन उभा राहतो आणि जेव्हा आर्ग्युमेंटला सुरुवात करतो, कोर्टाला तो सांगतो की नागराज किल्लेदार यांनीच रविराज किल्लेदार यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, त्यांचा जीव घेण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी महिपत शिकरेंची साथ घेतली होती. हे कोर्टात आता सिद्ध झालं आहे पुराव्याने मिलॉर्ड. पण नागराज किल्लेदार एवढेच गुन्हे करून थांबले नाही आहेत, त्यांच्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे. यांनी फक्त रविराज किल्लेदारांना मारण्याचा कट नाही रचला, तर वारंवार त्यांच्याशी खोटंच बोलत राहिले. प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी उभी करण्यात आली, कारण त्यांचा गुन्हा त्यांना लपवायचा होता. त्यांच्या विरोधात तोंड उघडू नये म्हणून महिपत शिकरेला सुद्धा त्याने किडनॅप केला. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्या बायकोला कळल्या, तर त्याने तिलाही नाही सोडलं. नागराज किल्लेदारांनी तिलासुद्धा मारहाण केली, तिलासुद्धा किडनॅप करून डांबून ठेवलं. मिलॉर्ड, हा नागराज किल्लेदार माणूस बनायच्या लायकीचा नाही आहे, तर हा राक्षस आहे, राक्षस. आणि याच्या गुन्ह्यांची कठोरात कठोर शिक्षा व्हावी. माझी कोर्टाला फक्त एवढीच विनंती आहे. अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात केलेली असते. रागाने असा काही लाल गोंध होतो ना तो. पण प्रियाला म्हणजे मनावर थोडं दडपण आलंय खरं, पण ती एकच प्रार्थना करते की म्हणजे आता नागोबा आणि महिपतला सुद्धा जन्मठेप होणार वाटतं. प्रिय तू तुझं बघ. काय आहे, वेळ तुझी अजून आलेली नाही आहे ना. ज्या दिवशी येईल त्या दिवशी म्हणजे खराखर खेळ रंगणारच आहे. आता ती प्रार्थना काय करते बघा, की नागोबाने तिच्या विरोधात तोंड नाही उघडलं पाहिजे. हा महिपत आज नागोबाच्या विरोधात पालटलाय, उद्या माझ्या विरोधात कोणी फिरलं तर. प्रियाला त्याचंच टेन्शन आहे. आता सर्वजण कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत असतात आणि शेवटी अर्जुनच्या या केसला यश मिळतंच. कारण जेव्हा आता जज साहेब ॲडव्होकेट भालेरावला विचारतात की तुम्हाला महिपत शिकरेचे काही उलट तपासणी घ्यायची आहे का, तेव्हा तो स्पष्ट सांगतो की नाही. आता वाट पाहतात ते निकालाची. आणि मग काय, सुभेदारांना किल्लेदारांना जे हवं होतं नेमकं तेच घडलं. अर्जुने नागराच्या गुन्ह्याच्या सगळ्या पापांचा पाढा काय वाचला, त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळालीच. सोबतच महिपतला सुद्धा. थोडं थांबा, प्रियाची वेळ अजून आलेली नाही आहे. कारण तसं जर झालं तर मालिका इथेच संपणार आहे, त्यामुळे मालिका वाढणार आहे. प्रिया आत्ता तात्पुरती सुटली आहे खरी. आता जज साहेब काय करतात, निर्णय ऐकवतात. आज कोर्टामध्ये साक्षी पुरावे जे काही सादर झालं, त्या आधारावर कोर्ट या निष्कर्षावरती पोहोचलं आहे की नागराज किल्लेदार हे दोषी आहेत. आणि किल्लेदार सुभेदार फॅमिलीला आनंदाचा धक्काच बसतो. त्यामुळे नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. सोबतच महिपत शिकरे यांनी त्यांना साथ दिली, त्यांचेही गुन्हे तितकेच आहे, त्यामुळे त्यांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. शेवटी 3 वर्षांनी अर्जुनला त्याच्या प्रयत्नात यश आलं म्हणावं लागेल. आता कोर्टाचा निकाल लागतो. अर्जुन जेव्हा मागे वळून पाहतो, रविराज, प्रतिमा, सुमन काकू सर्वजण रडत असतात. सायली खुश होऊन त्याच्याकडे पाहत असते. काही वेळानंतर चैतन्य अर्जुन बाहेर असतात आणि ते
डिस्कस करतात, चर्चा करत असतात. अर्जुनला चैतन्य म्हणतो की काय यार, तू अचानकच फोटोज काय मागितले आणि ते वेगळ्या केसचे फोटोज होते. मला तर देताना इतकं टेन्शन आलं होतं ना अर्जुन. अर्जुन म्हणतो की मला माहिती होतं ते फोटोज जजच्या हातात जायच्या आधीच महिपत नक्कीच तोंड उघडेल. इतक्यात सर्वजण बाहेर येतात. सायली आनंदाने म्हणते की चला, आजचा केसचा निकाल आपल्या मनासारखा लागला नाही का. रविराज सांगतात की नागराज इतके दिवस आपल्याशी खोटं बोलला, तो आपली फसवणूक करत राहिला, पण शेवटी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच. तेव्हा सुमन काकूही म्हणते की खरंच यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळाली, पण वाईटही याचं वाटतंय की फक्त माझंच नशीब असं का. तेव्हा सर्वांना वाईट वाटतं सुमन काकूंसाठी, पण रविराज समजत घालतात की सुमन, हे बघ, तुला होणारा त्रास, तुला होणारी यातना, ते सगळं मला कळतंय, मी समजूनही घेऊ शकतो. पण अगं, तुझ्या प्रयत्नांमुळेच नागराजला शिक्षा झाली. नागराजला शिक्षा होण्यामागे खरंच तुझा खूप मोलाचा वाटा आहे. आणि अर्जुन, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय आज. तू ज्या पद्धतीने केस लढलास, महिपत बोलतं केलंस, खरंच कमाल केलीस. तेव्हा अर्जुन क्रेडिट घेत नाही हा, शेवटी तोही रविराजांचा चेला आहे म्हणावं लागेल. तो म्हणतो की ऑल थँक्स टू यू सिनियर, तूच शिकवल्यात ना हे सगळं. आता सायलीला सुद्धा अभिमान वाटतोय खरा. इतक्यातच नागोबाला पोलीस घेऊन चाललेलेच असतात आणि पुन्हा ते सर्वजण नागोबाच्या आमने सामने येतात. तेव्हा नागोबा सुंब चालला, पण पेड काही जात नाही. तू केस जिंकली म्हणजे डाव इथेच संपला असं तुला वाटत असेल, पण मी वरच्या कोर्टात अपील करेन आणि सुटून दाखवेन. तेव्हा अर्जुन त्याच्या पुढे जाऊन त्याच्या नजरेला नजर भिडवून सांगतो, कर ना, तू कुठे अपील करायची तिथे कर, पण मी पण हे प्रयत्न करेन नागराज की तुला आयुष्यभर जेलमधून सुटूच देणार नाही. अर्जुने विडाच उचललाय म्हणावं लागेल. आणि मग काय प्रेक्षकांनो, हा आजचा जबरदस्त धमाकेदार भाग इथेच संपलाय. बघूयात पुढे. आता प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरात मोठा तमाशा रंगलाय की. होतं असं की जेलमध्ये नागोबाला भेटायला प्रिया जाते. तेव्हा नागोबा तिला धमकावतो, तो महिपत तर सुटणार नाहीच आहे माझ्या हातून, पण तूही वाचणार नाही आहेस प्रिया. जेव्हा सर्व सुभेदार किल्लेदार फॅमिली एकत्र येऊन आनंदाने गप्पा मारत असतात, सचिन अस्मिताला घेऊन बाहेर येतो. त्याला पाहता क्षणी घरातल्यांची तळपायाच्या मस्तकात जाते. प्रताप विचारतो की हा माणूस इथे घरात कसा काय आला. अर्जुन त्याला जाब विचारतो की तुला तर डॅडने बाहेर काढलं होतं ना. तेव्हा अस्मिता अर्जुनवरती खेकसते की अर्जुन, हे बघ, मी पुन्हा नव्याने सुरुवात करायचा विचार केलाय, मला माझं लग्न नाही मोडायचं आहे. रूममध्ये सायली अर्जुनला प्रश्न विचारते की पण मला एक गोष्ट नाही कळली, तुम्ही कोर्टासमोरचे फोटो दाखवायला निघालात होतात, त्यामुळे त्या महिपतवरती इतका परिणाम कसा काय झाला की त्याने सत्यच उघडलं. आता अर्जुनने साक्षी जिवंत आहे हे सत्य सायलीपासून लपवून ठेवलं होतं. कळल्यानंतर नक्कीच सायली अर्जुनवरती चिडणार आहे. पण आता प्रिया एकटी पडली आहे, कारण तिचे दोन्ही साथीदार जेलात अडकलेत की. पण आता हीच प्रिया खरी तन्वी नाही आहे या सत्याच्या अध्यायाला नक्कीच सुरुवात होईल आणि ते पाहणं जास्त मनोरंजक ठरेल. तर खरे भाग पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.